4-5 दिवस झाले CSK ने जडेजाला ट्रेड करून. फिलिंग अजून तीच आहे. तर जडेजा जेव्हा ट्रेड झाला त्या टायमिंगला माझं रडूच थांबत नव्हतं. तर माझा भाऊ असं काही पाहत नाही ट्रेड ऑप्शन वगैरे IPLचं, पण तो मुंबईला सपोर्ट करतो. तर माझ्या भावाला पांड्या आवडतो. तर मी भावाला म्हणलं की पांड्या परत गेला गुजरातमध्ये. तर माझा भाऊ म्हणतो की आजपासून टीम चेंज, आज से हम गुजरात को सपोर्ट करेंगे. तो मी ठीक आहे म्हणलं. मग मी मामांकडे गेले. मामांना मुंबई आवडते. तर मामांना म्हणलं रोहित शर्माला रिलीज केले मुंबईनं. तर मामा म्हणले हो प्लेयर कुठं पण जाऊ पण सपोर्ट तर मुंबईलाच करणार. आता माझा प्रॉब्लेम हा झालाय, माझ्या मामांच्या हिशोबानं प्लेयर कुठं पण जाऊ सपोर्ट एकाच टीमला असणार. माझ्या भावाच्या हिशोबानं टीम कोणती पण असो प्लेयर जिथे सपोर्ट तिथे. पण आता माझा असं झालंय, माझा आवडीचा प्लेयर गेलाय राजस्थानमध्ये आणि मला आवडते चेन्नई सुपर किंग. धड मी आता चेन्नईला सपोर्ट करू शकत नाहीये कारण माझ्या आवडीचा प्लेयर तिथं नाहीये, आणि धड राजस्थानलाही सपोर्ट करू शकत नाही कारण मला राजस्थान आवडत नाही भले प्लेयर आवडत असो. मी तर पूर्ण स्टक झालीये दोन गोष्टीमध्ये, कारण मला नाही समजत आहे की मी टीमला सपोर्ट करू की प्लेयरला. पण असं पाहिलं तर धोनी अजून पण आहे, सो सपोर्ट तर CSK लाच राहील. पण अजून पण तेवढंच वाईट वाटत आहे, भले 4-5 दिवस झाले आहेत तरीही. तर सध्याची ही सिच्युएशन आहे IPL टीमची. सो कदाचित CSK त्यांचं फ्युचर बघतीये पुढे संजू सॅमसंग मध्ये, आणि फॅन्स हे पाहू नाहीत शकत कारण धोनी देखील रिटायरमेंट घेईल यावर्षी. तसं पाहिलं तर मला महेंद्रसिंग धोनी जास्त आवडतो, म्हणजे एक फेवरेट प्लेयर. पण जडेजा पण कमी नाहीये. सो आई एम स्टक नाउ. जडेजा ट्रेड हुए थे तब मेरी थी ऐसी हालत, वो न्यूज़ सुन के.